तर पोरं रात्री 12:30 वाजता लागलेली बकासूरला भूक, मग तिची भूक मिटवासाठी आम्ही निघलेलो बाहेर. तर तिचा आज आहे उपास, तर खायला काय नेऊ त्याच काही समजत नव्हता. नाही तर मार्केटमध्ये आलो, इथं बघतो तो सगळा रस्ता रिकामा आहे. तर इथं तुम्हाला केव्हा मार्केटमध्ये यायचं असेल रिओस टाइम बेस्ट आहे. तुम्हाला सगळं इथं गाडी बिडी लावायला चान्स भेटेल एकदम. नाही तर थोडाच पुढे आल्यावर इथं नानाचं दुकान चालू होतं, मग नानाच करून घेतली बकासूर साठी द्राक्षा. तर घरा जायला निघलेलो असतो तवरा आठवलं मम्मीने बी नूडल्स सांगलेला. तर नूडल्सच्या सुद्धा नाका कल्याण भटकलो, पण तो काही भेटायचं नाव नाही घेत. मग तेवढ्याने एक नाना भांडी या पट्टाने दिसला. जवळ जाऊन बघला तर पाक्या वेळेच्या स्ट्रगल मध्ये शेवटी भेटला आम्हाला नूडल्स व्हेज प्युअर. तर पोरं नानासचे आभार मानून नूडल्स घेऊन घरा जायला निघलो. तर पोरं शेवटी आमचा स्ट्रगल संपला आता. तू बी व्हिडिओ झाला भाई. आम्हाला हे भुकत होता, तर त्याला व्हिडिओ घेतला तर तो पळाला, घाबरला तो कॅमेराला. आता आमचा स्ट्रगल संपला, आता सगळा घेऊन आम्ही चाललोय. रात्रीचे 12-1 वाजल्यात तरी आम्ही फिरतोय. मला पण व्हिडिओ घ्या बोलत होतो. तर पोराव घरा आलो ना, बकासूर सारखा ताव मारला नूडल्स वर ना. दिदी इथं बघत होती मला नूडल्स खाताना, तिचा उपास होता म्हणून. मग तिला आणलेली द्राक्षा, तर ती खात होती द्राक्षा. तर मी घेतली थोडी खायला द्राक्षा. तिची बघू जरा खाऊन कशी लागतात. द्राक्षा खाल्ली ना, मला आली झोप. आता पोराव बाय बाय, टाटा, गुड बाय. झोपा तुम्ही बी, मी बी झोपता. गुड नाईट.